आज आपण या आटा मशीनची संपूर्ण माहिती आणि त्याचे ऑपरेटिंग पाहणार आहोत। सर्वात आधी ही मशीन येथे अशा प्रकारे केबलसह येते जी 240 व्होल्ट सिंगल फेज अर्थिंगवर चालणारी आहे। ज्या ठिकाणी तुम्ही मशीन सुरू करता त्या ठिकाणी योग्य अर्थिंग असणे आवश्यक आहे। माझ्याकडे इथे अर्थिंग दिली आहे तर मी इथे कनेक्शन लावतो। त्यानंतर ही मशीनची बाउल आहे। या बाउलमध्ये आपण मटेरियल टाकून दाखवणार आहोत की याचे वर्किंग कसे केले जाते आणि त्यातून आउटपुट कसे तयार होते। पावडर असल्यामुळे सर्वात आधी आपण आटा पावडर टाकू। ही मशीन 10 किलो क्षमतेची आहे। बेसिकली 1 किलो आट्यासाठी 600 मिलीलिटर पाणी आणि 30 ते 40 मिलीलिटर तेल टाकले जाते। म्हणजेच आपण 10 किलो सुकं पावडर टाकलं असल्यामुळे त्यामध्ये 6 लिटर पाणी टाकलं जातं। सुकं पावडर टाकल्यानंतर मशीन थेट सुरू करायची। इथे त्याचा स्विच दिलेला आहे। त्यानंतर गरजेनुसार आपण पाणी थोडं थोडं ऍड करायचं। पाणी एकदम सगळं टाकायचं नसतं। थोडं थोडं पाणी ऍड केल्यामुळे ते संपूर्ण आट्याच्या सुक्या पावडरला व्यवस्थित धरून घेतं। आता आटा हलका ओलसर झाल्यानंतर इथे साईडला तुम्ही पाहू शकता हा जो बाउल आहे त्याला स्टॉप करण्यासाठी दिलेला ब्रेक सिस्टम आहे। आपण हा ब्रेक सिस्टम अप्लाय करू आणि बाउल थांबवू। हे करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे बाउल थांबल्यानंतर आटा पूर्णपणे तयार झालेला असतो। आटा तयार झाल्यानंतर त्याची फिनिशिंग अधिक चांगली होण्यासाठी आपण त्यामध्ये तेल घालतो। आता तुम्ही पाहू शकता की आपला आटा पूर्णपणे तयार झाला आहे। एकदम छान पद्धतीने गुंफून तयार झाला। योग्य मिक्सिंग सुद्धा झाली। आता आपण मशीन ऑफ करू आणि हा तयार झालेला आटा कामासाठी बाहेर काढू। तर ही होती या मशीनची ऑपरेटिंग आणि फीचर।